हिंदू मराठी लोकांवर जुलूम सुरू झालाय। व्हिडिओ ट्विट करत संजय राऊत यांनी संभाजीनगर महापौरांवर आरोप केला। अतिक्रमणाला संजय राऊत सुरक्षा देत आहेत का असा सवाल भाजप महापौर समीर राजूरकर यांनी विचारला। संजय राऊत साहेबांचा माहिती नाहीये की 6-7वा दिवस आहे आज भारतीय जनता पार्टीचा महापौर बसल्यानंतर। ही प्रशासनाची रेग्युलर कारवाई आहे, त्या कारवाईची पूर्ण माहिती घ्यावी लागेल। आणि त्यांना मला असं वाटतं की उबाटाची सत्ता मुंबईतून गेली आणि सगळीकडूनच गेली, त्याच्यामुळे ते अशी ट्विट करतायत। ही कारवाई ही प्रशासनाने केलेली कारवाई आहे। तर हिंदू मराठी लोकांवर जुलूम सुरू झालाय असं संजय राऊत यांनी म्हटलं आणि त्याला आता महापौर राजूरकर यांनी सुद्धा उत्तर दिल्याचं पाहायला मिळतं। ही महापालिकेची कारवाई होती हे संजय राऊतांना माहिती नसेल असं राजूरकर यांनी म्हटलं। अतिक्रमणाला संजय राऊत सुरक्षा देत आहेत का असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातो। अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। तर विजय, आपण पाहतोय की संजय राऊत यांनी हा एक व्हिडिओ ट्विट केला आणि अनेक सवाल उपस्थित केले, त्याला आता महापौरांनी सुद्धा उत्तर दिल्याचं पाहायला मिळतंय। संभाजीनगरमध्ये नेमकी प्रशासनाकडून काय कारवाई सुरू आणि कशा पद्धतीने सुरू? नक्कीच कल्याणी, जर पाहिलं तर मागील 2 ते 3 महिन्यापासून महानगरपालिकेकडून छत्रपती संभाजीनगरच्या शहरामध्ये अतिक्रमण हटाव ही मोहीम जी आहे ती सुरू राबवण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती चंपा चौक या ठिकाणी अतिक्रमण करून एक महिला जी आहे त्या ठिकाणी भाजीपाला विक्री करत होती। मात्र हा व्हिडिओ जो आहे तो आता संजय राऊत यांनी ट्विट केलेला आहे। भाजपाचा महापौर झाल्यानंतर गोरगरिबांवरती आणि हिंदूवरती अन्याय केला जात असल्याचं देखील त्यांनी यामध्ये म्हणल्याचं पाहायला मिळालं होतं। यावरती जर पाहिलं तर महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर आता भाजपाला छत्रपती संभाजीनगरमध्ये बहुमत मिळालं होतं। भाजपाचा महापौर या ठिकाणी बसलेला आहे। समीर राजूरकर यांच्याकडून देखील आता प्रत्युत्तर जे आहे ते आता संजय राऊत यांना दिलेलं आहे, कारण त्यांची सत्ता मुंबईतून पण गेली, छत्रपती संभाजीनगर मधून पण गेली, त्यामुळे कदाचित ते असे व्हिडिओ ट्विट करत असावे आणि त्याचबरोबर जे अतिक्रमण करत असतात त्या लोकांना पाठीशी घालत असावी, असं देखील प्रतिक्रिया जी आहे ती समीर राजूरकर यांनी दिल्याची पाहायला मिळाली होती। मागील गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटाव जी आहे ती मोहीम सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती ही कारवाई सुरू होती। मात्र अनेक भागांमध्ये जर पाहायला गेलं तर अतिक्रमण सुरू आहे। अनेक ठिकाणी पालेभाज्याच्या गाड्या देखील लावल्या गेल्या होत्या, हात गाड्या देखील त्या ठिकाणी होत्या, त्याच आता प्रशासन जे आहे ते जप्त करत असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र आता संजय राऊत यांनी यामध्ये एंट्री केल्याची पाहायला मिळाली। त्यांनी एक पोस्ट करत आता थेट भाजपाच्या महापौरावरती आता आरोप केल्याचे देखील यामध्ये पाहायला मिळाले। कल्याणी, नक्कीच विजय, त्यामुळे राजूरकर यांच्या उत्तरानंतर संजय राऊत पुढे आता नेमकं काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे। धन्यवाद माहितीसाठी।